नाशिकमध्ये पहिल्यांदाच निवडून आलेल्या एका तरुण नगरसेविकेने थेट 300 कोटी रुपयांची मागणी करत महापालिका प्रशासनालाच अडचणीत टाकलं आहे। नाशिक महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेनुसार कामाला वेग आला आहे। महापौर हिमगौरी अडके आणि प्रशासन सध्या आगामी आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाच्या तयारीत व्यस्त आहेत। अशातच झोपडपट्टी बहुल प्रभागातून निवडून आलेल्या नगरसेविकेने तब्बल 300 कोटींची डिमांड केल्याची माहिती समोर येते। प्रभाग विकासासाठी निधी वाटप होणार असल्याची चर्चा सुरू होताच काही नगरसेवकांनी मोठ्या मागण्या केल्या, पण या नगरसेविकेने थेट भूसंपादनाचा निर्णय जाहीर केला। जागेचे दरही स्वतःच ठरवले आणि ती जागा घेऊन झोपडपट्टी वासियांना पर्यायी घरे देण्याची घोषणा केली। मात्र भूसंपादन ही पूर्णपणे प्रशासनाची प्रक्रिया असते आणि त्यासाठी ठराविक नियम असतात। इतकंच नाही तर संत कबीर नगर झोपडपट्टीत सोलर यंत्रणा बसवून प्रत्येक घराला गरम पाणी देण्याची घोषणाही त्यांनी केली आहे। यासाठी मोठा निधी महापालिकेकडून द्यावा अशी मागणी करण्यात आली। दरम्यान आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे महापालिकेला आधीच मोठा खर्च करावा लागणार आहे। कर्ज रोखे उभारण्याची तयारी सुरू असताना 300 कोटींची ही मागणी प्रशासनासाठी मोठी आव्हान ठरत आहे। आता या मागण्यांवर महापालिका काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।